राम राम प्रसाद दादा. राम राम. राम राम हो सई मॅडम. राम राम. आज ना मी असा होईराव खुश आहे बरं का. गेले 6 महिने मी या जेलमध्ये सडत होतो, पण उद्या माझी शिक्षा संपणार आहे. मी सुटणार. विनाकारण अडकवलं मला. काय मी नाटक करत होतो आणि वाक्य विसरणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, असे 2 दलिंदर पोस्टर माझ्यासोबत होते. बरं त्यानं बाय ते वाक्य पण बोलतं डेंजर होतं बरं का. हो हो मी कमळ पक्षी आहे. कमळाची कुशी मला विस्तीर्ण पसरलेल्या आभाळा एवढी वाटते. त्या आभाळात मी विहार करता करता थकून जाईल, पण त्याच्या क्षितिज मला सापडणार नाही. हे होतं बुवा. विसरून गेले ना ते. माझ्या पोटाचा गोळा आला. बरं मी प्रॉम्प्टिंग करतोय. कमळा कमळा कमळाची कुशी, विस्तीर्ण पसरलेली कुशी, त्याच्यात विहार. तोपर्यंत 17-18 जण आले असे घालून गप्पा गप्पा तोंडावर बुक्की मारले त्यांनी. मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. डोळे उघडले तेव्हा कळलं की जे आयोजक होते नाटकाचे त्यांच्या बायकोचे नाव कमळा होतं. मी म्हटलं दादा हे बघा ते नाटकातले वाक्य होते बरं का. तर ते दलिंदर म्हणे नाही नाही नाटकातले नव्हते म्हणे, ते तो मंचच बोलतो म्हणे. माझं दुर्दैव काय माहिती का, ते स्क्रिप्टमध्ये लिहिलेले वाक्य नव्हते, ते आमच्या डिरेक्टरने ॲडिशन दिलेले वाक्य. आमच्या डिरेक्टरला एवढी हौस ना ॲडिशन द्यायची. त्या 2 दलिंदरांना तर अशी जड जड वाक्य एवढ्या हौसेने देतात, आणि मग त्या कधी फसतात याची वाट बघतात आणि मग असतात ते. त्यानं बाय ना हा काय विकृत आनंद आहे त्याच्या. पण मी फसून गेलो ना. आबरू नुकसानीचा खटला भरून टाकला मायावर. बरं तो जो विरुद्ध पार्टीचा वकील आहे ना, त्याने पुरावा म्हणून स्क्रिप्ट सादर केली. त्याच्यात कमळा तर नव्हतंच, आणि मला 6 महिने शिक्षा ठोठावून दिली हो. पण उद्या मी सुटणार आहे बा, मोकळा श्वास घेणार. का रे उदबिल्ल्यांनो, मूळव्याधाचं ऑपरेशन फसल्यासारखा का चेहरा आलाय रे तुमचा. काय झालं मित्रा? हा आम्ही तुला मिसेस करणार आहोत. म्हणजे मिस करणार आहोत. अर्ध्या आपला रूममेट उद्या आपल्याला सोडून जाणार आहे. अरे वा. उद्यापासून कुणाला मिठी मारून मी झोपणार? नको रे. अरे उद्यापासून झोपताना मी कोणाच्या पोटावर पाय टाकणार? उद्यापासून मी कोणाची अरे गुत्तू पडले. काय लावलं रे उद्यापासून हितगुज कोणाशी करणार? नको करू हितगुज. त्यान बाय ना जेलमधून सुटण्यापेक्षा ना तुमच्या ज्याच्यातून मुक्त होईल ना त्याचा आनंद मला जास्त आहे. बरं श्याम्या तुला मित्रांचं प्रेम नाही करणार रे. नाही बरं आहे तेच बरं आहे. तू जा, काहीच हरकत नाही. हा जाणारच आहे. पण तुझी आठवण म्हणून तुझा साबणाचा एवढसा तुकडा मला देऊन जाशील काय रे? हे नाही अर्ध्या, साबणाचा तुकडा मला नाही नाही आता मी मागे. मी कालच बोललो तुला. नाही मला पाहिजे. नाही साबणाचा तुकडा मला मला हवाय. मला साबणाचा मला बघ. पाहिजे. अरे थांबा ना रे. त्याला सांग ना, मला साबणाचा तुकडा हवाय. मी बाहेर जातो, 2 वेगवेगळे साबण घेतो आणि तुमच्यासाठी पाठवून देतो. बस येस येस. हे मला ना गुलाबी साबण पाठव. गुलाबी आणि मला पिवल्या कलरचा. पिवला. बर ठीक आहे. लय आवडतं. आता एवढं तू जातोच आहेस, एवढं आमच्यासाठी करतोच आहेस, तर मला ना सनस्क्रीन येलोरा पाठव. ॲलोवेरा असेल ते. ॲलोवेरा सनस्क्रीन लोशन असेल ते. आणि तुला काय आलं पाहिजे सनस्क्रीन लोशन? अरे सगळे मला उन्हामध्ये तिकडे काम करायला लावतात ना, माझी स्किन काली निवली होती. मी बघितलेली आहे का नाही काली निवली. काली निवली. मी काय म्हणतो त्याला तुझं सनस्क्रीन पाठवणार असशील ना, काय सनस्क्रीन पाठवणार. सनस्क्रीन. हा तर मला तू ग्लिझनिंग मिल पाठवशील काय? अरे ज्या थोबाडाने त्याचा उच्चार करता येत नाही त्या थोबाडा काय लावायचे रे तुला? क्लिंजिंग मिल्क असणार ते. हा तस तर ते कशाला पाहिजे? ते माझी तुकतुकीत कांती आहे ना, अच्छा. ते मला गरजेची आहे. बापरे. बर ए, याला तू क्लिंटन किंग देणार असशील तर मला काजोल पेन्सिल दे. हा चालेल चालेल चालेल. त्याला काजोल बघ श्याम्या मी काय म्हणतो, त्याला काजोल पेन्सिल देणार असेल ना, तर मला
ब्लॅक फर्नांडिस पाठव. ब्लॅक फर्नांडिस म्हणजे काय रे भाऊ? अरे ते नाही असं असतं आणि ते असे काले काले डॉट असतात ते काढतात. ब्लॅक हेड रिमूव्हर. हा. अरे हा. या थोबड्यावर कुठून ब्लॅक हेड दिसणार आहे रे तुमच्या? कसं काय दिसतील भाऊ? नाही नाही नाही, मला वाटलं. खरे एवढा नट्टापट्टा करून तुम्हाला काय प्री वेडिंग शूटिंग करायचंय तुमचं? काय आणणार नाही मी. नाही. 2 साबण आणले फक्त. पण पाठवा तेवढं. हो पाठवेन. आणि काय रे तू आता उद्या जाणार हा. आहे, तू आम्हाला विसरणार नाही ना रे? अरे आपण एवढं सोबत राहिलो कस काय विसरणार तुम्हाला? बरं मी आता जातोय. तुम्हाला तुमच्या घरी काही निरोप द्यायचा असेल ना तर सांगा बरं का, मी देऊन टाकेन. कोणाला देणार आहेस? तुमच्या घरी. काय झालं? जगात आमचं कोण असेल तर त्याला देशील ना निरोप तू? तुमचं कोणीच नाही. हे, मी आहे, मी आहे तुमच्या आहे. तुम्ही सांगा काय करायचे ते. मी आहे. शाम्या, तू आता बाहेर जातोयस ना, हा. तर माझं एक काम करशील? अरे तू काही बी सांग रे भाऊ, करून टाकेन मी. हे बघ, हा उद्या सोमवार आहे, हा. 2 दिवसांनी बुधवारी येईल. मग सरळ 3 दिवसांनी बुधवार असं सांग ना, मग ते सोमवार काय घालतो? हे बघ, बुधवारी येईल. हा. बुधवारी बरोबर दुपारी 12 वाजता हम्म. तू घरातनं बाहेर पडायचा 12 वाजता घरातून बाहेर. ओके. मी कांजूर मार्गला राहतो, तिथून 12 वाजता घरातून बाहेर पडतो. आणि डायरेक्ट तू जायचा मुंबई सेंट्रलला. मुंबई सेंट्रल. ओके ओके. बरोबर गेलास, बरोबर मुंबई सेंट्रलला एसटी डेपोच्या पाठीमाग हसन लिंबू सरबतवाला दिसल. बर मग तो तुझ्याकडे बघून हसल, पण तू त्याच्याकडे बघून हसायचं नाही. का बरं? कारण तो हस नाही, तू नाही आहेस. अरे तू ना बाय ना, तू मुद्द्याचा बोलणार आहे. त्या हसनला भेटायला जायचंय का? नाही, त्याचा मग? माझा काही संबंधच नाही. मग कशाला त्याचं नाव घेतो? अरे तू गप ना, तुला ना आमच्या धंद्यातल्या गोष्टी काय करणार नाही. त्याच्याकडे तू गेलास ना हं. की त्याच्याकडे ना अर्धा ग्लास लिंबू सरबत माग, हा की त्याला सुट्टे पैसे द्यायचं. बर. दिलंस हा. की त्याला विचारायचं नूर किधर आहे. नूर किधर आहे? बर. मग तो सांगेल काय? नूर विक्रोली में है. विक्रोळी? अरे बापरे. मग तू एक काम करायचा, हा. तू तसाच उठायचा, हा. दादर स्टेशनला यायचा, तिकीट काढायचा आणि विक्रोलीला उतरायचा. ठीक आहे. त्याच्या बाहेर तुला लिंबू सरबतवाला दिसल. अर्धा ग्लास निंबू सरबत प्यायचे बा. बाटफोडी वसाड्या. मग? तो हसन नाही आहे. नाही का? तो व्यागलाय, त्याच्यामुळे त्याच्याकडे लिंबू सरबत पियाचा ठीक आहे. नाही. हा, बरं हा, कळलं हा, तुला? हा. तिथून चालत चालत तू कन्नमोर नगर मध्ये जायचं. नमवार नगर. बर. गेलास की तुला तिथं रेशनिंगचं दुकान दिसल. ते नूरचे दुकान आहे का? नाही, बिलकुल त्याच्या बाजूला हा. नूरची लॉन्ड्री आहे. मग त्याला जायचं आणि सांगायचा काय? की प्रभाकर मोरेचा निरोप आहे, काय? सलमाला आय लव्ह यू सांग. त्यान बाय नाही. सलमा कोण आहे? नूरची बायको. माझा पहिला डाव. अरे पण मी असं सांगितल्यावर तो काय करेल रे? तो चिडेल आणि तुला मारल. मला मारेल? हा. अरे पण मग कशासाठी करू मी? अरे त्याच्यासाठी तू तुला पाठवतोय. अरे कलिंगड! मी मार खायला जाऊ? अरे लय माझ्या इथं तो मारायला लागला. अरे तुमच्या मजेसाठी की मी काय मार खाऊ का? अरे काही- आणि मी मुळात तुझा निरोप घेऊन आय लव्ह यू कशाला म्हणायला जाईल रे मी? असं माणूस वाटलो का? सभ्य माणूस आहे मी. मोर्या काय रे? सभ्य माणूस आहे ना तू? तुला काय अक्कल आहे का? अरे पण काय पण त्याला निरोप? हो, निरोप म्हटलं तर तू अजिबात सलमाला भेटायचं नाही. हा. हा. तू इमलाला जाऊन भेट. हा. इमला कोण आहे आता ही? काय? ती विरारला राहते. हा. विरारला. हा. स्टेशन मधून बाहेर पडल्या पडल्या हा. तिथं सुका बोंबुलचं दुकान आहे. अच्छा. हा तिथं जायचं हा. आणि तिला विचारायचं इमला. हा. ती हो बोलली का पहिली पचकन पप्पी घ्यायची. अरे बापरे. आणि पहिली घ्यायची हा. आणि तिला सांगायचं हा. ही अरुणची पप्पी आहे. अरे ती मारेल ना रे. कोयचा काढायचा तुला पळायचंय, रिटर्न तिकीट हा, काढायचं. रिटर्न तिकीट काय नाही ते लय मार पडेल. खरे डोब्यांनो, Okay. तुला कळतं का रे? काय? मी 6 महिन्यांनी बाहेर येणार. एक तर मी जी चूक केली नाही त्याची शिक्षा मी भोगतोय. आणि बाहेर पडल्या पडल्या मी काय करू? इमलाचा मार खाऊ, नूरचा मार खाऊ. तुमची प्रकरण निस्तारत बसू का मी? आता तुम्ही बोला काय कुणाला निरोप द्यायचं तर म्हटलं तेवढं. खड्ड्यात गेला तुमच्या निरोप. ऐक ना. मी काय नाही देणार, मला झोपायचे. नाही, नाही, अरे, नाही, नाही, झोपायचं, 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 नाही, अजिबात नाही, नाही, झोपायचं. नाही, नाही. आज आपली शेवटची रात्र आहे. होय. हा. आपण खूप मज्जा करूया, गप्पा तू मारूया. दूर राहा. नाही नाही गप्पा मारूया. नाही, आपण. मी काय म्हणतो हा बघ,
आपला मित्र उद्या जाणार का नाही मला सांग. Yes, yes, yes. मग आपण त्याला काहीतरी भेट वस्तू द्यायला पाहिजे की नाही देणार देणार अरे, पण आपल्याकडे भेट वस्तू द्यायला काहीच नाही अरे नाही नाही मी देतो मी अरे अरे घे रे काय एवढा आहे. काय तुम्ही पण. हे ठीक आहे, हे बघ. हे घ्या. चमचा हा त्याचे मी काय करू म्हणजे चायनीज खायासाठी तुला दिलंय ना असं हा, त्याला मी चांगली अशी धार लावली ना टोक पण काढले तुला हत्यार म्हणून याचा वापर करता येईल बोल हा. अंबारी धन्यवाद रे भाऊ. पण श्यामे जाऊन दे रे हा. आता तू उद्या जाणार हा काय गेले 6 महिने आम्ही तुला लय त्रास दिलेला आहे तुम्ही फक्त मला त्रास आणि त्रासच दिला रे अरे असू दे रे एवढं काय मला लावून घेतो काय हे पण ना तुझ्या पाठीमाग आम्ही काय काय कारनामं केलंयत ना सांगू काय रे म्हणजे काय केलं नाही रे ते भाऊ? माझ्या पोटात राहते म्हणून तुला सांगून टाकतो सांगा सांगा काय झालं जेलर साहेब ना जेलर साहेब हा. तुझ्यावर जाम खुश झाला हा. एक्स्ट्रा आहे ना खीरची वाटी दिली होती खीरची वाटी हा. तेव्हा मी कुठे होतो तू आंघोली करत होतास अच्छा तेव्हा झालं का हा मग ते आम्ही दोघांनी मिळून खाल्ले हा. सॉरी म्हणजे आम्ही खाल्ली म्हणतो. अरे ठीक आहे रे त्याच्यात खीरची वाटी पिली ना का मग इस्टेट खाल्ली का तुम्ही नाही, नाही. तसं मला गोड आवडत नाही नाही हा, बरं. ठीक आहे. हा, ठीक आहे ठीक हा. आहे ए हा. ते सांगू काय नको ना कशाला उगाच अरे जाऊ दे ना उद्या जाणार आहे तू सांगतो ना मला, अरे सांग. कशाला उद्या नाही, तो सांग. जाणार आहे उद्या नाही, सांगतो मी. ऐक ना प्लीज सांग रे भाऊ, ओय, सांग रे तू गुच्चपट रे सांगू हा सांग सांग तू इकडे ये रे ते काय तुझा दात घासायचा जो ब्रश आहे ना हा, हा. तू झोपल्यावरती हा वसारा त्यांनी पाठ खाजवतो तुला आता उघडा पाठव खरे बघ श्याम्या हा. तू ज्या दिवशी आलास ना हा. त्याच्या दुसऱ्या दिवशी ना तुझा वकील आला होता हा. जामीनपत्र घेऊन माझे जामीन घेऊन? हा. मला जामीन मिळाला हो, होता. मग? अरे पण मी कुठे होतो तू आंघोली करत होतास पण मग काय झालं काय आहे माहितीये काय हा काय त्याला म्हणाला एक काम करा तो कागद माझ्याकडे द्या मी श्यामला देतो मग तो वकील निघून गेला हा या वसाड्याने त्याचा विमान केला आणि असं उडवला तर जेलर साहेबाच्या टेबलाखाली गेला माहितीये खरे जो जामीन जेलर साहेबांच्या टेबला वर पाहिजे तू टेबलाच्या खाली घातला गेला काय अरे मी किती दिवस इथं सडतोय दुसऱ्या दिवशी जामीन मिळालेला होता ना मला तरीच म्हटलं एक मिनिट त्यानं बरं तो वकील परत का आला नाही पण आला होता तू आला होता हा, मग ते जामीनचा पेपर घ्यायला तू आला होता अरे पण मी कुठे होतो तू तेव्हा बाथरूम मध्ये आंघोळ करत होतास अरे मी आंघोळ करत असताना सगळे कसे काय येतात रे तरी मी विचार करत होतो इतके दिवस झाले माझे वकील आलेला नाही माझी बायको आली माझी बायको पण आली नाही 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 बायको आली होती ए, वहिनी आली होत्या आली होती? वहिनी आल्या होत्या ए, ह्या वसाऱ्याने एक मिनिट हा वहिनी आली आली होती होती तेव्हा मी कुठे होतो तू आंघोळ करत होतास आंघोळ करतानाच आली का ती हा हा ए, तू ह्या वसाऱ्याने काय सांगितलं माहिती ऐक आहे? ना, काय? ऐक ना, ए, तुमचा नवरा आहे हा. ना त्या निर्मलाला भेटायला गेलाय कोण निर्मला ती बाजूच्या लेडीज कैदी आहेत ना हा. तिकडं त्या तिकडे गेला होता तुम्हाला आणि तुमची त्याची सॉलिड सेटिंग चालली आता त्याला विसरा असा हा बोलला नाही, अरे हो, नाही, नाही, मान- 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 अरे नाही. अरे किती भडकली असेल ती अरे नाही रे. एक तर त्या कमळामुळे ती आधी डाऊट घेऊन बसलेली नाही, नाही, आहे अरे का बरं केला असं तो ए, अरे सांग ना याला भंकस कर, अरे, भंकस. actually आम्ही भंकस केली होती. कशाला करता भंकस? आम्ही वहिनीची भंकस केली होती आता तिला म्हटलं आम्ही सांगूया की बाबा ऍक्च्युअली मी भंकस केली होती पण हे सांगायच्या आधी भेटायची वेळ संपली त्या गेल्या अरे तरीच म्हंटल रे माझी बायको का आली नाही 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 आल्या होत्या त्या परत आली होती परत आल्या तेव्हा होत्या. मी कुठे होतो तू आंघोळ करत होतास त्यानं बायना या जेलमध्ये मी काय नुसती आंघोळच करत होतो काय काय माहिती त्या टायमाला ते आल्या हा. तर मी म्हटलं सॉरी त्या टायमाला आला होता तुम्ही तेव्हा आम्ही हा. भंकस केली हा. होती तुम्ही ते म्हटले 1 मिनिट त्या कुत्र्याला सांगा कुत्रा हा की आता मी लग्न करून तामिळनाडूला जाणार आहे त्या कुत्र्याला तिकडे माग माग यायला पण सांगू नका अरे पण मग हे तुम्ही मला सांगितलं का बरं नाही तू वसारे आंघोळ करत होतास ना अरे मी काय आयुष्यभर तिकडे मुक्काम केला होता का बाहेर आल्यानंतर सांगायचं ना मला. अरे पण मला सांग ही दुःखद बातमी तुला आम्ही लगेच कशी काय सांगणार का बरं म्हणजे तोंडाने सांगायची ना अरे कसा तोंडाने सांगणार एक तर आम्हाला तामिळनाडू हा शब्द उच्चारता येत नव्हता म्हणजे मिनल ताडू काढूल माडील निडल ताडू इंदल ताडू अरे किती दिवस गेले असा करता करता आज कुठं आम्हाला तामिळनाडू शब्द बोलायला आलेला आहे म्हणून आज तुला सांगत अरे दलिंदरांनो माझ्या संसाराची वाट लावून टाकली रे तुम्ही. नाही रे, ते अरे, ऐका. कशाला केलं रे तुम्ही असं अरे अरे तुझ्यामुळे ना. अरे तू त्यासले कसाल मार राहणार भाऊ रे मना संसार ना बनका उडाई दिला त्यासने अरे मग त्यास नाका जीव लिशी का तू आते अरे, पण काय करू मी आता जेलमसर राहिलो मी अरे मग त्यास ना अरे तू काय करणार तू मारू नको पुन्हा परत गुन्हा दाखल घेणार रे. नाही, नाही. चाकू मार, चाकू, चाकू. तुला आत्मा काय? तुला आत्मा काय? तुला आत्मा दाखवा काय? बघा हो चमचाशे आता दाखड, आता दाखड. चमचा आहे अरे आता दाखड तू चाकू
अरे बाप तीन भाई अरे याला तर धार रे अरे नाही ना रा त्याच काढेल शेती नाही अरे, नाही खरं तुम्ही दार लावले? नाही आमचा नाही आहे चाकू. तुम्ही दार लावतात? नाही नाही हाताने जेवतो आमचा काही संबंध नाही नाही आम्ही अरे आम- तुना हातमा हाऊ चमचा सापडेले हा. तू रंगे हात सापडेल नाही तू आते पुरा जाशी तू काल सुटाव होता पण आता मी पुरी काळजी लिसू अरे. का तू वरीस भर अठेच चढ अरे नाही ना रे ध्यानमा ठेवतो नाही ना, तू. जेलर साहेब असं का करा ना अरे तुम्ही? जेलर म्हणजे काय अरे मी तुला खानदेशी समजीसन 2 ट्रीटमेंट जास्त चांगला दिलाय आहे ना तू माती राह ना यार नाही ना पण हा? पाणी काही नाही खानदेशी म्हणजे डोकावर बस जायला तू नाही. तू देखच बेटा तू आता अरे जेलर जायला. साहेब ऐकलं ना सबूत आहे मान पा अरे जेलर साहेब तुम्ही वाटत लावस नाही आता अरे ऐकलं ना? तू जाय तू दादा खानदेशी माणूसला मदत नाही करणार तर मग खानदेशी माणूसला कसं होईल